नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। कॉर्पोरेट कंपन्यांअंतर्गत फसवणुकीपासून सुरक्षित आहेत का? मुंबई पोलीस क्राईम ब्रांचने लोढा डेव्हलपर्सचे माजी संचालक राजेंद्र एन लोढा यांना 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक केली आहे। कंपनीने स्वतः केलेल्या तक्रारीनंतर ही अटक झाली आहे, ज्यात आरोप आहे की लोढा, त्यांचा मुलगा आणि इतर साथीदारांनी बनावट जमीन व्यवहार, कमी किमतीत मालमत्ता विक्री आणि बेकायदेशीर हस्तांतरणीय विकास अधिकार TDR व्यवहारांद्वारे कंपनीचे पैसे हडपले। गेल्या महिन्यात कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणात अनियमितता आढळल्या होत्या, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। हे विश्वासार्ह पदाचा कथित गैरवापर करून वैयक्तिक फायदा मिळवण्याचे एक स्पष्ट प्रकरण आहे। पोलीस आता या फसवणुकीच्या संपूर्ण विस्ताराची चौकशी करत आहेत आणि आणखी अटक होण्याची शक्यता आहे। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा। लोढा डेव्हलपर्सचे माजी पूर्णवेळ संचालक राजेंद्र एन लोढा यांची अटक ही एक महत्त्वाची घटना आहे, ज्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या रिअल एस्टेट कंपन्यांपैकी एका कंपनीत झालेल्या मोठ्या कथित फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे। ही कहाणी लोढा डेव्हलपर्स, ज्याला आता मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड म्हणून ओळखले जाते, ने NM जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एका अंतर्गत तक्रारीपासून सुरू झाली। राजेंद्र लोढा यांच्या सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कार्यकाळात संशयास्पद व्यवहारांची मालिका उघड करणाऱ्या अंतर्गत लेखापरीक्षणाच्या निष्कर्षांवर ही तक्रार आधारित होती। मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास हाती घेतला। FIR मध्ये आरोप आहे की राजेंद्र लोढा, त्यांचा मुलगा साहिल लोढा आणि अनेक साथीदारांनी ठाणे, कल्याण आणि पनवेलमधील जमीन संपादनाचे प्रभारी संचालक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर केला। कथित फसवणुकीत कंपनीचे पैसे हडपण्यासाठी तयार केलेल्या अनेक योजनांचा समावेश होता। FIR मध्ये नमूद केलेल्या प्रमुख उदाहरणांपैकी एक म्हणजे अंबरनाथमधील जमिनीचा व्यवहार। 1.46 एकरचा भूखंड, ज्याचे अधिकृत मूल्य 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, कथितरित्या लोढा यांनी फक्त 88 लाख रुपयांना एका फर्मला विकले। याच भूखंडाला नंतर सरकारने 10.88 कोटी रुपयांना विकत घेतले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी मूल्यांकन झाल्याचे उघड झाले। दुसऱ्या एका घटनेत पनवेलमधील एक जमीन पार्सल कथितरित्या त्यांचा मुलगा साहिल लोढा यांच्याशी संबंधित एका फर्मला 2.75 कोटी रुपयांना विकण्यात आले, तर त्याचे बाजार मूल्य सुमारे 9 कोटी रुपये होते। या फसवणुकीचा सर्वात मोठा भाग बेकायदेशीर हस्तांतरणीय विकास अधिकार TDR विक्रीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते। पोलिसांनी दावा केला आहे की लोढा यांनी कल्याण डोंबिवली भागात किमान 35 TDR व्यवहारांचे कमी मूल्यांकन केले, ज्यामुळे कंपनीचे 49 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले। बाजार मूल्य आणि विक्री किंमत यांच्यातील फरक कथितरित्या रोख रकमेत घेण्यात आला। पोलिसांनी CEO अभिषेक लोढा यांना धमकी दिल्याच्या आरोपांचीही चौकशी करत आहेत। तपास अधिकारी मंगेश देसाई यांनी कोर्टाला सांगितले की लोढा यांनी आपल्या साथीदारांसोबत संगनमत करून अधिकाराशिवाय जमिनीचे व्यवहार केले आणि मोठी रक्कम हडपली। राजेंद्र लोढांचा इतिहास दाखवतो की ते अनेक वर्षांपासून कंपनीसोबत होते। ते संचालक आणि प्रमोटर होते। त्यांची अटक आणि 23 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवणे या हाय प्रोफाईल प्रकरणातली पहिली मोठी कारवाई आहे। कंपनीने गैरवर्तनाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचे पालन करण्याची सार्वजनिकपणे आपली वचनबद्धता व्यक्त केली आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपल्या प्रक्रियांची व्यापक समीक्षा करत आहे।